Hello guys, my name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी अशा काय टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चरबी कमी करून तुमच्या चेहऱ्याला एक प्रकारचा शेप देऊ शकता आणि तुमचा चेहरा शेपमध्ये येऊन चरबी म्हणजेच फॅट कमी होऊन तुमचा चेहरा अधिक आकर्षक आणि तुम्ही अधिक अट्रॅक्टिव्ह दिसायला लागाल. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईज, खूप जास्त लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त फॅट आहे की त्यामुळे काय होतं की तुमचा चेहरा खूप जास्त जाड, सुजलेला, मोठा आणि गोलाकार शेपमध्ये येतो आणि यामुळे तुम्हाला खूप जास्त टेन्शन येतं आणि कुठेही गेलं किंवा कुठेही पब्लिक प्लेसमध्ये गेलं ना की तुम्हाला अजिबात कॉन्फिडंट फील होत नाही. तर हा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा आहे. तर याच समस्येचं निराकरण आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, चेहऱ्याची चरबी म्हणजेच फेशियल फॅट कमी करण्यासाठी नियमित चेहऱ्याचे व्यायाम करणे, भरपूर पाणी पिणे आणि संतुलित आहारासोबत वजन नियंत्रणात ठेवणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. पहा, शरीराचे एकूण वजन जर कमी झाले की चेहऱ्यावरील चरबी देखील नैसर्गिकरित्या कमी होते. आता आपण पाहूयात की चेहऱ्याची अतिरिक्त चरबी आणि सूज कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर सर्वात प्रथम तुम्ही चेहऱ्याचे व्यायाम करा. आता बरेच जण म्हणतील की चेहऱ्याची सुद्धा काही एक्सरसाइज असते का? तर हो, बिलकुल असते आणि खूप युजफुल असते. तुम्ही पहा की चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करण्यासाठी आणि गाल आपले स्लिम करण्यासाठी आपण रोज 10-15 मिनिटे हे फेस योगा करू शकतो. तर काय आहेत हे फेस योगा किंवा त्यामध्ये असे कोणकोणते एक्सरसाइज आहेत जे आपण करू शकतो. तर पहा, फर्स्ट आहे फिश फेस. म्हणजे पहा की तुम्ही गाल आत ओढून माशासारखा चेहरा करा आणि 15 ते 20 सेकंद तसेच राहा. हे दिवसातून तुम्ही 10 वेळा करा. त्याचबरोबर दुसरा आहे की जबडा ताणणे. पहा, मान वर करून तुम्ही छताकडे पहा आणि खालचा जबडा पुढे सरकवून ताण द्या. यामुळे तुमचं जे डबल चिन आहे ना ते खूप कमी होतं. थर्ड नंबरला आहे गाल फुगवणे. आता पहा, तोंडात हवा भरून गाल फुगवा आणि ती हवा आलटून पालटून डाव्या आणि उजव्या गोलात फिरवा. हा जो योगा आहे हा सुद्धा खूप युजफुल आहे. त्याचबरोबर आणखी फेस योगा पाहण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा आधार घ्या, तुम्हाला तिथे मिळून जातील. नंबर 2 यामध्ये आहे की तुम्ही आहारात बदल करा. आता पहा, तुम्ही तुमच्या आहारात जर बदल केला ना तर निश्चित तुमच्या चेहऱ्याचं फॅट कमी होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होईल. तर पहा, सर्वात आधी तुम्ही मिठाचे प्रमाण कमी करा. पहा, खूप जणांना सवय असते की जेवताना म्हणजेच जेवणामध्ये जर मीठ कमी असेल तर ते वरून जास्त मीठ घेतात पण अळणी अजिबात खात नाही. तर तसं करू नका गाईज. पहा, जेवणात जास्त मीठ म्हणजे सोडियम खाल्ल्याने शरीरात आणि चेहऱ्यावर पाणी साठून राहते आणि त्यामुळे तुमचा चेहरा खूप जास्त फुगलेला दिसतो. नंबर 2 यामध्ये प्रक्रिया केलेले अन्न टाळा. म्हणजेच मैद्याचे पदार्थ, रिफाईंड कार्ब्स, बिस्किटे, पास्ता आणि गोड पदार्थांचे सेवन खूप कमी करा. कारण यामुळे म्हणजेच शुगर जर तुमच्या शरीरामध्ये जास्त गेली तर तुमचा चेहरा अधिक मोठा दिसायला लागतो आणि अधिक सुजलेला दिसायला लागतो. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये गोड पदार्थांचं सेवन कमी करा. बिस्किटे, पास्ता, त्याचबरोबर मैद्याचे पदार्थ, रिफाईंड कार्ब्स हे खूप जास्त कमी करा. अर्थात प्रक्रिया केलेले अन्नच तुम्ही टाळा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचं फॅट किंवा तुमच्या बॉडीचं फॅट हे नियंत्रणात राहील, वाढणार नाही. नंबर 3 फायबर आणि प्रोटीन वाढवा. आता पहा, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य आणि प्रथिनांचा समावेश करा, ज्यामुळे तुमची चयापचय हे सुधारते आणि पचनक्रिया व्यवस्थित चालते. त्यानंतर तुम्ही फायबर आणि प्रोटीन वाढवा. म्हणजेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य तर तुम्हीच घ्या, बट ज्यामध्ये न्यूट्रिशन असेल, कॅल्शियम असेल असे सुद्धा पदार्थ खा, ज्यामध्ये सलाड येईल. हे सुद्धा तुम्ही नक्की तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करा. आता थर्ड नंबरला आहे जीवनशैलीतील सुधारणा. म्हणजेच पहा, तुम्ही भरपूर पाणी प्या. दिवसात किमान तुम्ही 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर पडतात आणि तुमच्या चेहऱ्याची सूज कमी होते आणि तुमचा चेहरा छोटा म्हणजेच बारीक दिसायला लागतो. त्याचबरोबर तुम्ही जर जास्त पाणी पिलेत ना तर तुमचा चेहरा हायड्रेटेड राहतो आणि हायड्रेटेड राहिल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची सूज कमी होते.
नंबर 2, कार्डिओ व्यायाम करा. आता पहा, आठवड्यातून किमान 150 मिनिटे धावणे, वेगाने चालणे, सायकल चालवणे किंवा दोरीवरील उड्या मारणे यांसारखे कार्डिओ व्यायाम करा. यामुळे संपूर्ण शरीराची चरबी म्हणजेच फॅट हे वेगानं वितळतं. त्याचबरोबर नंबर 4ला आहे पुरेशी झोप घ्या. आता पहा, रोज ते 7 ते 9 तासांची शांत झोप शरीरासाठी खूप आवश्यक आहे. कमी झोपेमुळे कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन वाढतो, ज्यामुळे वजन आणि चेहऱ्यावरची चरबीही वाढू शकते. त्याचबरोबर नंबर 5ला आहे अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा. मद्यपानामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि चेहरा तुमचा सुजल्यासारखा दिसतो, जे की त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची फॅट देखील वाढते. तुम्हाला प्रामुख्याने जर तुमची चेहऱ्याचा फेस योगा असेल, पाणी पिण्याची क्रिया असेल किंवा जे काही आता मी टिप्स तुम्हाला सांगितल्यात, या सर्व जर टिप्स तुम्हाला फॉलो करून जर फरक झाला नाही तर बोला गाईज, कारण हा खूप जास्त प्रभावी आणि सोप्या आणि सुंदर अशा ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत, ज्या तुम्ही फॉलो करता आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर या टिप्स फॉलो करा आणि तुमचा चेहरा सुडोल, बारीक आणि शेपमध्ये आणा. तर गाईज, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आणखीही काही असे तुमचे प्रॉब्लेम्स असतील ज्यावर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळवायचे आहे, तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. भेटूयात पुन्हा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि तुमच्या हेल्थला जपा, कारण हेल्थ इज वेल्थ. बाय.